नालंदा बुद्ध विहार 422 बार्शी येथे तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना सोहळा। नमस्कार, तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नालंदा बुद्ध विहार 422 गाडेगाव रोड बार्शी येथे तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 23 मार्च 2024 रोजी बौद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून पूज्य भंतेजी सुमेधजी नागसेन यांच्या हस्ते व बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यासाठी बार्शीतील व तालुक्यातील समाज बांधव व बौद्ध उपासक उपासिका यांनी उपस्थित राहावे। तथागताची मूर्ती ही धम्मदानातून श्रद्धा संपन्न उपासकाकडून घेण्यात आलेली आहे। नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्था बार्शी, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट बार्शी, पुरोगामी विचार मंच बार्शी, नालंदा बुद्ध विहार बार्शी, धम्म सहारा ग्रुप बार्शी, सम्राट अशोक मित्र मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध यांची 2568वी जयंती व बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होत असून दुपारी 3:30 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्यापासून रथातून व पारंपरिक वाद्य समूहात गौतम बुद्धाच्या मूर्ती मिरवणूक निघणार आहे। सायंकाळी 7 ते 8 या वेळेत बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व धम्मदेशना पूजनीय भंते सुमेधजी नागसेन तग भूमिधाराशिव यांच्या हस्ते होत आहे। भोजनदान नालंदा बुद्ध विहार यांच्याकडून रात्री 8 नंतर देण्यात येणार असून आपण उपस्थित राहावे, असे अध्यक्ष सुकशाला खुणे, उपाध्यक्षा जनाबाई लोकरे, अनुराधा ओवाळ, सचिव रमेश गवळीसर, सहसचिव सुशीला बागडे, मैनाबाई अंकुशराव, खजिनदार कविता मस्के तसेच नालंदा बहुउद्देशीय समाज संस्थेच्या सर्व सन्माननीय सदस्य, महिला सन्माननीय सदस्या या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे, असे विनंती तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना रमेश गवळीसर यांनी सांगितले। सर्व पत्रकारांना सप्रेम नमस्कार। दिनांक 23/5/2024 वार गुरुवार या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांची 2568वी जयंती बार्शी शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। प्रथम जो कार्यक्रम आहे गुरुवार दिवशी सकाळचा तो श्रावस्ती बुद्ध विहार चांडक पेट्रोल पंपाजवळील विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना, धम्मदेशना, यानंतर भोजनदान डॉक्टर शशिकांत गायकवाड यांच्यातर्फे दिले जाणार आहे। तसेच दुपारी ठीक सायंकाळी 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रथामध्ये सहवाद्ये बँड पथकासह पांढरे शुभ्र सर्व बौद्ध उपासक उपासिका परिधान करून त्या ठिकाणाहून मूर्तीची मिरवणूक वाजत गाजत सहवाद्ये निघणार आहे। बार्शी शहरामध्ये या मूर्तीची जी स्थापना होणार आहे ती मूर्ती सर्व श्रद्धावान धम्मदाते बौद्ध उपासक उपासिकाकडून श्रमाच्या पैशातून मिळालेल्या पैशातून ही मूर्ती नालंदा बुद्ध विहार बार्शीसाठी आलेली आहे। ही विशेष बाब फक्त नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचं, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचं, धम्मसहारा ग्रुपचं, नालंदा बुद्ध विहार आणि पुरोगामी विचार मंच, रमाबाई महिला मंडळाचं एवढंच योगदान आहे की हे झटण्यासाठी काम करण्यासाठी एकत्र येऊन हे दोन्हीही विहारासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत। ठीक 6:30 वाजता ते 7 वाजता मिरवणूक येणार आहे। मिरवणुकीचा मार्ग राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, खांडेगल्ली, भीमनगर चौक, नगर बाबासाहेब आंबेडकरांची भीमनगरमधील कमान, नंतर फ्लावर मार्केटपासून भगवंताच्या मंदिराच्या अलीकडच्या बाजूने पिंपरकर चौक ते विक्रियाईचा मंदिराचा चौक, त्या पाठीमागून 422 वडणी या मूर्तीचं वाजत गाजत मिरवणूक होणार आहे। तरी सर्व बार्शी शहर बार्शी तालुक्यातील तमाम बंधू भगिनींना बौद्ध उपासक उपासिकेना मी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट व नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं कळकळीची, नम्रतेची आणि आग्रहाची विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे। प्रमुख पाहुणे मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी विहारात
बार्शी शहराचे नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत व पूज्य भंती नागशेत यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. नंतर भोजनदानाचा कार्यक्रम होणार आहे. या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि धम्मासाठी काम करावे ही नम्र विनंती. जय हिंद.